हॅलो 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 मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? दिस इज सीए ऋषिकेश जाधव अँड वेलकम बॅक टू चॅप्टर नंबर 1, दॅट इज आपला पार्टनरशिप फायनल अकाउंट्स. मित्रांनो, सगळ्यात पहिले काल आपण काय शिकलो ह्याला क्विकली रिकॉल करूयात. कालच्या लेक्चर मध्ये तुम्हाला आठवत असेल तर आपण फायनान्शियल स्टेटमेंट्स काय असतात हे बघितलं आणि त्याचे सगळ्यात इम्पॉर्टंट 3 पार्ट्स. सगळ्यात पहिले होतं ट्रेडिंग अकाउंट, ज्याच्यात काय जातं मित्रांनो, त्याच्यात सर कोर मॅन्युफॅक्चरिंग रिलेटेड खर्च जातात आणि त्यातनं होणारा इन्कम म्हणजे सेल्स हा ट्रेडिंग अकाउंट मध्ये जातो. ट्रेडिंग अकाउंटचा जो बॅलन्स असतो त्याला आपण म्हणतो ग्रॉस प्रॉफिट. काय म्हणतो? ग्रॉस प्रॉफिट. मग तिथून सर सेकंड स्टेटमेंट बनतं ज्याला म्हणतो आपण पीएनएल. काय म्हणतो? पीएनएल. आता पीएनएल मध्ये काय जातं सर? कोर मॅन्युफॅक्चरिंग व्यतिरिक्त बाकी सगळे खर्च आणि इन्कम, आणि त्यातनं जो बॅलन्स निघतो त्याला आपण म्हणतो नेट प्रॉफिट. काय म्हणतो? नेट प्रॉफिट. आणि मित्रांनो, फायनली तिसरं स्टेटमेंट होतं ज्याचं नाव आहे बॅलन्स शीट, ज्याच्यात मित्रांनो एक साइडला असतात ऍसेट्स, दुसऱ्या साइडला असतात लायबिलिटीज, आणि ह्या दोन्हीला फायनली आपण आपल्या बघा, जर आपण अख्खा क्वेश्चन बरोबर केला असेल तर बॅलन्स शीट ऑटोमॅटिकली काय झाली पाहिजे? मॅच झाली पाहिजे. तर मित्रांनो, आता हे कसं बनवायचं, काय बनवायचं हे आता टेन्शन नका घेऊ, अजून आपण क्वेश्चन्स बघितले नाहीयेत. बट आत्ता पुरती आहे ना, नेक्स्ट पॉइंट कडे आपण मूव्ह करूयात अँड दॅट इज ऍडजस्टमेंट्स. आता सगळ्यात पहिले व्हॉट डू यू मीन बाय ऍडजस्टमेंट? ऍडजस्टमेंट म्हणजे काय? तर तुम्हाला जो क्वेश्चन दिला असेल ना मित्रांनो एक्झाम मध्ये फायनल अकाउंट्स बनवण्यासाठी, त्यामध्ये तुम्हाला काही एक ट्रायल बॅलन्स दिला असेल, ज्या ट्रायल बॅलन्स मधल्या डेटाला यूज करून आपण हे फायनल अकाउंट्स म्हणजे बनवायला स्टार्ट करणार. आणि त्या खाली दिलेले असतील काही 5-6 ऍडजस्टमेंट्स. आता ऍडजस्टमेंटचा अर्थ फार सिंपल आहे. थोडक्यात हे असे ट्रान्झॅक्शन्स आहे ज्याची एंट्री ड्युरिंग द इयर नाही झाली आहे, म्हणजे ज्याचं अकाउंटिंग ड्युरिंग द इयर नाही झालं. आता मला सांगा, ज्याचं अकाउंटिंगच नाही झालंय ते ट्रायल बॅलन्स मध्ये दिसेल का? नाही. काल आपण प्रोसेस पण बघितलेली. सगळ्यात पहिले जर्नल पासून बनतं लेजर पासून बनतं ट्रायल बॅलन्स. मला सांगा, जर तुमच्या टीचरनी एखाद्या युनिट टेस्टचे तुमचे मार्क रेकॉर्डच नाही केले, तर ते रिपोर्ट कार्ड मध्ये येतील का? सर येऊ शकत नाही. पण आले पाहिजेत. मग त्यासाठी टीचर काय करेल? काही ऍडजस्टमेंट करेल तिथे, बरोबर? असं काहीतरी काढाकोड करून काहीतरी ते त्यांच्याकडनं राहिलेले मार्क्स तिथे टाकेल. आणि जर नाही टाकलं तर तुमच्या रिपोर्ट कार्डचा जो रिझल्ट आहे तो काय असेल? चुकीचा असेल. कारण सर आपल्याकडनं ड्युरिंग द इयर रेकॉर्डिंग करताना काही गोष्टी राहून गेल्या. तर अशा गोष्टींना मित्रांनो आपण म्हणतो ऍडजस्टमेंट्स. काय म्हणतो? ऍडजस्टमेंट्स. आता फार सिंपल आहे. ऍडजस्टमेंट्सला ना जास्त डोकं लावायची गरज नाहीये. मी तुम्हाला एक एक ऍडजस्टमेंट समजवतो आणि तुम्ही फक्त आता शांतपणे त्या ऍडजस्टमेंटला समजून घेण्याचा ट्राय करा. एक्झाम मध्ये कसं करायचंय, क्वेश्चन्स मध्ये कसे येतात ते ऑटोमॅटिकली पुढे कळेल, कारण आपल्याला पुढे अजून लेक्चर्स करायचे. आर यू गेटिंग इट? चला मित्रांनो, सगळ्यात पहिले लेट स्टार्ट विथ क्लोजिंग स्टॉक. सगळ्यात पहिले व्हॉट डू यू मीन बाय क्लोजिंग स्टॉक? सर क्लोजिंग स्टॉक म्हणजे, आता फॉर एक्झाम्पल मी जर बेंचेसचा व्यापारी आहे, म्हणजे मी बेंचेस बाय आणि सेल करतोय, तर समजा ड्युरिंग द इयर मी 100 बेंचेस बाय केलेले आणि त्यातले 20 बेंचेस माझे अजून पण उरलेत, म्हणजे 80 सेल केले आणि 20 उरलेत, तर त्याला आपण म्हणतो मित्रांनो क्लोजिंग स्टॉक. आता क्लोजिंग स्टॉक हा माझ्यासाठी ऍसेट आहे की लायबिलिटी? सर ऑब्व्हियसली ऍसेट आहे, कारण ती तुमची प्रॉपर्टी आहे. तर बघा, त्याला कुठे दाखवलं जाणार? बॅलन्स शीट मध्ये ऍसेट साइडला. कुठे दाखवलं जाणार? बॅलन्स शीट मध्ये ऍसेट साइडला. कारण सर क्लोजिंग स्टॉक हा आपला काय असतो? ऍसेट असतो. आता मित्रांनो लक्षात घ्या, अकाउंटिंग तुम्ही 11th मध्ये थोडंफार शिकलेले असाल आणि त्यात तुम्हाला हे शिकवलं असेल की आपल्या प्रत्येक ट्रान्झॅक्शनला रेकॉर्ड करताना सर ट्रान्झॅक्शनचे 2 इफेक्ट असतात. काय असतात? 2 इफेक्ट. आठवतंय का? डेबिट अँड क्रेडिट. बरोबर. तसंच आता हे ऍडजस्टमेंट ह्याची एंट्रीच पास नाही झाली आहे म्हणलं मित्रांनो, ह्याची आता एंट्री पास करताना एक इफेक्ट द्यायला पाहिजे का 2? सर ऑब्व्हियसली 2. आता एक इफेक्ट तर आपण दिला बॅलन्स शीट मध्ये, त्याला ऍसेट साइडला दाखवलं. दुसरा इफेक्ट काय द्यायचा? तर तुम्हाला आठवतंय का? ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंटच्या मित्रांनो आपण हे दाखवणार क्रेडिट साइडला. काय दाखवणार? क्रेडिट साइडला. आता हे का असं दाखवणार? तर ह्याच्या डिटेल मध्ये जास्त जाण्याची आता गरज नाहीये. तुम्ही फक्त इतकं समजा, ओपनिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला येतो आणि क्लोजिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला येतो मित्रांनो. आर यू गेटिंग इट? चला, आता ही क्लोजिंग स्टॉकची ऍडजस्टमेंट ना इतक्या वेळा तुम्हाला क्वेश्चन्स मध्ये येणार की ऑटोमॅटिक लक्षात होऊन जाईल. क्लोजिंग स्टॉक बघितलं की ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला टाकायचं आणि बॅलन्स शीटच्या ऍसेटला. नेक्स्ट ऍडजस्टमेंटला मूव्ह करूयात मित्रांनो, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. पहिले तर समजून घेण्याचा प्रयत्न करा, व्हॉट डू यू मीन बाय आउटस्टँडिंग एक्सपेन्स. बघा, एक उदाहरण घेऊयात. मी ही जागा जिथे मी आता क्लासेस घेतोय, जिथे मी आता शिकवतोय, ही जागा इमॅजिन करा मी रेंटवर घेतलीये. कशावर घेतलीये? रेंटवर.
आता 12 महिने झालं मी ही जागा वापरतोय, पूर्ण वर्ष मी ही जागा वापरली आहे, पण रेंट आहे ना मित्रांनो, रेंट मी फक्त 11 महिन्याच आतापर्यंत पे केलंय. 1 महिन्याचं रेंट पे करणं बाकी आहे, 1 महिन्याचं रेंट पे करणं बाकी आहे. अशा खर्चांना मित्रांनो आपण म्हणतो आउटस्टँडिंग एक्सपेन्स. काय म्हणतो? आउटस्टँडिंग. आउटस्टँडिंगचा अर्थ काय की आपल्याला खर्च तर झालाय बट तो अजून आपण पे नाही केलाय. अजून एक उदाहरण घेऊयात. फॉर एक्झाम्पल बघा, फॉर एक्झाम्पल माझ्या इथे एक माणूस आहे जो काम करतो, माझ्या इथे एक एम्प्लॉई आहे जो काय करतो, काम करतो. त्याला मी 10 महिन्याची सॅलरी दिली आहे, 2 महिन्याची सॅलरी, त्यांनी काम तर केलंय, 2 महिने त्यांनी काम तर केलंय, म्हणजे म्हणायचंय त्याला पगार देणं आहे, बट मी अजून 2 महिन्याचा पगार त्याला दिलेला नाहीये. तर अशा केसमध्ये मित्रांनो अशा एक्सपेन्सेसला आपण काय म्हणतो? आउटस्टँडिंग एक्सपेन्स. काय म्हणतो? आउटस्टँडिंग एक्सपेन्स. आता याची एक ऍडजस्टमेंट करूया, तुम्हीच मला सांगा काय करणार. बघा इकडे लक्ष द्या. फॉर एक्झाम्पल 1,000 रुपये मला महिन्याला भाडं आहे आणि वर्षाचं भाडं किती झालं मग सर? ऑटोमॅटिकली किती झालं? 12,000. आता या 12,000 पैकी मित्रांनो 9 महिन्याचं भाडं मी पे केलंय, 9 महिन्याचं भाडं मी पे केलंय. आता मला सांगा, ह्या वर्षाचा जेव्हा मी एक्सपेन्स काढतोय त्या वर्षाच्या एक्सपेन्सला मी 9,000 माझा एक्सपेन्स म्हणणार की माझा एक्सपेन्स 12,000 म्हणलं पाहिजे? सर लॉजिकली 12,000. लॉजिकली 12,000 का? सर 3,000 पे जरी नसलं केलं, 3,000 पे जरी नसलं केलं तरी सर ऍट द एंड तुम्ही प्रॉपर्टी तर पूर्ण 12 महिन्यासाठी वापरली आहे ना, प्रॉपर्टी तर पूर्ण 12 महिन्यासाठी वापरली आहे. आणि आपला आपला मॅचिंग कन्सेप्ट काय म्हणतो? मॅचिंग कन्सेप्ट म्हणतो किंवा अक्रुवल कन्सेप्ट काय म्हणतो की बाबा सिंपल आहे, तुम्ही जेवढ्या पिरियड साठी गोष्ट वापरली आहे तेवढ्याचा पूर्ण खर्च तुम्ही रेकॉर्ड केला पाहिजे. हे ठीक आहे, बरोबर आहे, समजलं तुमचं की बाबा हे 3,000 पे केले नाही. बट आपण अकाउंटिंग कॅश बेसिसवर करतोय का? आपण फक्त पैसे आले आणि गेले की अकाउंटिंग करतो का? नाही सर, आपण अकाउंटिंग करतोय अक्रुवल बेसिसवर. कशावर करतोय मित्रांनो? अक्रुवल. अक्रुवलचा अर्थ काय असतो की जर मी ती जागा वर्षात 12 महिने वापरली असेल आणि 1,000 पर मंथ त्याचं रेंट असेल तर माझा खर्च आहे मित्रांनो 12,000, भले मी आता पे किती केलेत? 9,000. म्हणजे आता बघा, आता बिकॉज मी फक्त 9,000 पे केलेत, फक्त 9,000 पे केलेत, तुम्हाला जो क्वेश्चन मध्ये ट्रायल बॅलन्स दिला असेल, काय दिला असेल? ट्रायल बॅलन्स. तिथे असं दिसेल बघा, रेंट आणि रेंट मध्ये दिसणार 9,000. किती दिसणार? 9. बरोबर. आता पहिली गोष्ट तर रेंट कुठे जाणार? सर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये. कुठे जाणार? प्रॉफिट अँड लॉस. आता मला सांगा बघा, हा बनवतोय मी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ठीक आहे, मी सगळ्यात पहिले 9,000 रेंट तिथे टाकलं, पण सर 3,000 आणि खाली ऍडजस्टमेंट मध्ये काय दिलंय? आउटस्टँडिंग रेंट 3,000. काय दिलंय मित्रांनो? आउटस्टँडिंग रेंट 3,000. ह्याचा अर्थ काय की 3,000 हा खर्च तर झालाय बट पे नाही केलं. खर्च झालाय ना, खर्च झालाय म्हणलं खर्चात काय करायला लागेल? ऍड करायला लागेल. म्हणजे सर ऍक्च्युली तर माझा वर्षाचा खर्च किती आहे? 12,000. किती आहे? 12,000. आणि हे 3,000 इथं पीएनएल मध्ये एकदा ऍड करसाल. आणि मला तुम्हीच सांगा, हे 3,000 रुपये जे आपण रेंट पे नाही केलंय, हे 3,000 रुपये जे आपण रेंट पे नाही केलंय, हे माझ्यासाठी ऍसेट आहे की लायबिलिटी आहे? सर लायबिलिटी आहे. परफेक्ट. तर बघा इकडे काय लिहिलंय बघा आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसला. सगळ्यात पहिले एक्सपेन्स जो असतो आपला डेबिट साइड, त्याच्यात आपण काय करणार? ऍड करणार. काय करणार? ऍड. आता बघा, जर पीएनएल वाला खर्च असेल तर पीएनएल मध्ये, जर ट्रेडिंग अकाउंट वाला खर्च असेल तर ट्रेडिंग अकाउंट मध्ये. आता ते तर क्वेश्चन टू क्वेश्चन बघायला लागेल. फॉर एक्झाम्पल वेजेस आउटस्टँडिंग असतील. आता वेजेस म्हणजे काय आठवतंय का काल? वेजेस म्हणजे सर डायरेक्टली गाडी बनवणाऱ्या लोकांची सॅलरी. वेजेस आउटस्टँडिंग आहे, 3 महिन्याचे वेजेस पे नाही केलेत, तर साहजिक वेजेस कुठे जातात? ट्रेडिंग अकाउंट मध्ये. तर जेवढे पे केलेत ते तुम्हाला ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेलं असणार. त्यात काय करणार आपण? जेवढे पे नाही केलेत ते आपण काय करतो? ऍड करतो, कारण खर्च तर झालाय. आणि सर तेवढंच अमाऊंटच्या आपण बॅलन्स शीटला काय दाखवतो मित्रांनो? लायबिलिटी. काय दाखवतो? लायबिलिटी. कारण सर एवढे पैसे देणं बाकी आहे, एवढे पैसे देणं बाकी आहे. आता आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस मध्ये तुम्हाला नॉर्मली काय काय दिसेल? आउटस्टँडिंग रेंट, आउटस्टँडिंग सॅलरी, आउटस्टँडिंग इलेक्ट्रिसिटी, बेसिक 3-4 गोष्टी, आउटस्टँडिंग वेजेस, अशा 4-5 गोष्टी तुम्हाला दिसतील. ते सिंपल आहे. काय करायचं सर? त्या खर्चामध्ये ते आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ऍड करायचे आणि दुसरा इफेक्ट ते आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस दाखवायचे ऍज अ लायबिलिटी. आय होप तुम्हाला मित्रांनो हा पॉइंट क्लिअर आहे. आता बघा आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसच्या एक्झॅक्ट ऑपोजिट, एक्झॅक्ट काय म्हणलं मी? ऑपोजिट काय तुमचं? प्रीपेड एक्सपेन्सेस. काय मित्रांनो? प्रीपेड एक्सपेन्सेस. आता सिंपलची गोष्ट आहे, प्रीपेड एक्सपेन्सेस म्हणजे काय? नावच आहे प्रीपेड, म्हणजे खर्च व्हायच्या आधीच पे करून टाकलं.
कधी कधी बघा असं असतं, फॉर एक्झाम्पल आता मागच्या वेळेस काय झालं, 2-3 महिने माझं रेंट थकबाकी होतं. थकबाकी इज द परफेक्ट एक्झाम्पल फॉर आउटस्टँडिंग. ठीक आहे, माझं रेंट आहे ना बाकी होतं, पे केलं नव्हतं, तर ते आला, ओनर आला, भरपूर आमचे वाद झाले. ओनर असा होता की बाबा हे बघ, आता मी तुला असं चालणार नाही, आता महिन्याचं भाडं ऍडव्हान्स मध्ये द्यायचं, महिन्याचं भाडं ऍडव्हान्स मध्ये द्यायचं. आता ह्याचा अर्थ काय, म्हणजे अजून मी जागा वापरली पण नाही, पण त्याचा खर्च मला आधीच झाला, त्याचा खर्च मला आधीच झाला. आता एक इमॅजिन करा, आपण एक एक्झाम्पल घेऊयात. ठीक आहे, आता आउटस्टँडिंग मधनं थोडं बाहेर या. आता एक इमॅजिन करा असं, बघा एकदम सिंपल एक्झाम्पल देतो. परत रेंटचं घेऊयात. 1000 रुपये पर मंथ भाडं आहे. पर मंथ किती आहे? 1000 रुपये. मी माझ्याकडे थोडे एक्स्ट्रा पैसे आलेले, म्हणलं नको बाबा ती कटकट परत नंतर जाऊन काय प्रॉब्लेम वगैरे नको. मी काय केलं, 16 महिन्याचं भाडं एक साथ देऊन टाकलं. 16 महिन्याचं भाडं एक साथ देऊन टाकलं. किती? 16,000. किती? 16,000. मला सांगा, ह्या एका वर्षात महिने किती असतात सर? 12. बरोबर, 12. आता मला सांगा, मी जे एक्स्ट्रा म्हणजे 12 महिन्याचे मी किती द्यायला पाहिजे नव्हते सर? 12 महिन्याचे तुम्ही द्यायला पाहिजे नव्हते 12,000. मी एक्स्ट्रा किती दिले? 4,000. हे 4,000 कॅन आय से पुढच्या वर्षाच्या 4 महिन्याचं भाडं ऍडव्हान्स मध्ये दिलंय. ह्याला आपण म्हणतो प्रीपेड एक्सपेन्स. काय म्हणतो मित्रांनो? प्रीपेड एक्सपेन्स. बघा, ह्याला आपण काय म्हणतो? प्रीपेड एक्सपेन्स. आता लक्षात घ्या, ह्या प्रीपेड एक्सपेन्सला तुम्हीच मला सांगा, जी जागा अजून आपण वापरलीच नाही, त्याचं रेंट आपण ऍडव्हान्स मध्ये पे केलंय, हे आपल्यासाठी ऍसेट आहे का लायबिलिटी? साहजिक आहे ऍसेट. का? कारण उद्या जाऊन ती जागा वापरली तरी तुम्हाला पैसे द्यावे लागणार नाही. ऍट द सेम टाइम मला सांगा, लॉजिकली ह्या वर्षाचा खर्च 16,000 पाहिजे का 12? सर 12. कारण ह्या वर्षी जागा किती महिने वापरली? 12 महिने. सर पे केलेत 16,000. ठीक आहे, सो काय करायचं बघा, आता तुम्हाला उलटा असेल. आता तुम्हाला ट्रायल बॅलन्स मध्ये रेंट दिसत असेल 16,000. आउटस्टँडिंग आपण ऍड करायचो. प्रीपेड काय करतो? मायनस. आपण म्हणतो की बघ 16,000 पे केलंय, बट 4,000 ह्या वर्षाचे नाहीयेत, ते पुढच्या वर्षाचे आहेत. तर ह्या वर्षाचा माझा खर्च 12,000. किती आहे? 12,000. असं आपण ऍडजस्टमेंट दाखवतो. आता 4,000 इथनं पीएनएल मधनं मायनस केले, ह्याला दाखवतो आपण ऍज अ ऍसेट. का? कारण साहजिक आहे सर, पुढचा ऍडव्हान्स मध्ये खर्च आपण आत्ताच पे करून टाकला. तर या इकडे बघा काय लिहिलंय प्रीपेड एक्सपेन्सेस बद्दल. डिडक्ट फ्रॉम द पर्टिक्युलर एक्सपेन्स. जसं प्रीपेड रेंट असेल तर रेंट मधनं मायनस करा, प्रीपेड सॅलरी असेल सॅलरी मधनं मायनस करा. कारण तो ह्या वर्षाचा खर्च नाहीये सर, तो पुढच्या वर्षाचा खर्च आहे, जो ह्याच वर्षी आपण काय केलाय? पे केलाय. ऍट द सेम टाइम बॅलन्स शीट मध्ये कुठे दाखवणार आपण? ऍसेट साइडला. कुठे दाखवणार? ऍसेट. बघा, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ऍड करायचो, प्रीपेड मायनस करतो. दोन्हीचं लॉजिक पण मी तुम्हाला सांगितलं. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस लायबिलिटी आहे, प्रीपेड काय आहे? ऍसेट. चला मित्रांनो, नेक्स्ट पॉइंट वर जाऊयात आपण. इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्स. चला मित्रांनो, नाउ व्हॉट इज दिस इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्स? फार सिंपल आहे. तुम्ही एखादा बिझनेस करताय, तुम्ही अजून पुढच्याला काही सेल वगैरे नाही केलंय, पण पुढच्यानी ऍडव्हान्स मध्ये येऊन तुम्हाला पैसे दिले. एक एक्झाम्पल घेऊयात. या इकडे परत सगळ्या ऍडजस्टमेंट्सला तुम्हाला प्रॉपर एक्झाम्पल घेऊनच मित्रांनो मी शिकवेल. म्हणजे तुम्हाला आहे ना लिटरली उद्या जेव्हा ह्या ऍडजस्टमेंट क्वेश्चन्स मध्ये येतील ना, काही पाठ करून जायची गरज नाही पडणार. तुम्हाला लिटरली आरामात एक्झाम मध्ये कळेल कुठे ऍड करायचं, कुठे मायनस करायचं. आणि सगळ्यात पहिला मुद्दा, ह्या ऍडजस्टमेंट पाठ करायच्यात का? द आन्सर इज नो. आपल्याला एकही ऍडजस्टमेंट पाठ करायची नाहीये. आपल्याला त्या ऍडजस्टमेंट समजून घ्यायच्यात, सो दॅट उद्या एक्झाम मध्ये त्या ऍडजस्टमेंट आल्या तर आपण आरामात त्याला काय करू शकतो? अप्रोच करू शकतो. चला मित्रांनो, सगळ्यात पहिले बघा, आता एखाद्या कस्टमरनी मला 1,00,000 रुपये दिले. किती दिले? 1,00,000. ठीक आहे, 1,00,000 रुपये दिले आणि त्याच्या बदल्यात मी त्याला आहे ना, आत्ता मी त्याला मटेरियल किती सप्लाय केलंय माहिती का? मटेरियल मी त्याला दिलंय 70,000चं. कितीचं दिलंय? 70,000. म्हणजे लॉजिकली त्यांनी पेमेंट पण किती करायला पाहिजे नव्हतं? 70,000. म्हणजे कॅन आय से त्यांनी 1,00,000चं पेमेंट करून मला 30,000 रुपये काय दिले? ऍडव्हान्स दिले. काय दिले? ऍडव्हान्स. बरोबर की नाही मित्रांनो? आता समजून घ्या प्रॉब्लेम काय. जर मी माझा ह्या वर्षाचा इन्कम 1,00,000 म्हणलं तर चुकीचं काय? का? कारण सर हे जे 30,000 आहे ना,
हा माझा ऍक्च्युली ह्या वर्षाचा इन्कम नाहीच आहे, हा पुढच्या वर्षाचा इन्कम आहे. कस्टमरनी मला ऍडव्हान्स मध्ये दिलाय, कस्टमरनी मला ऍडव्हान्स मध्ये दिलाय. तर सिंपल आहे बघा काय करायचं. आता तुम्हाला ट्रायल बॅलन्स मध्ये दिला असेल इन्कम 1 लाख, एक एक्झाम्पल बघा. सेल्स दिला असेल तुम्हाला, सेल्स 1 लाख. आपण काय म्हणणार, बाबा ठीक आहे 1 लाख मला आले, बट त्यातले प्रीपेड किती होते, सॉरी प्रीपेड म्हणजे काय, रिसिव्ड इन ऍडव्हान्स किती होते, रिसिव्ड इन ऍडव्हान्स. सर 30,000 मला ऍडव्हान्स मध्ये आलेत पैसे. हा माझा ह्या वर्षाचा सेल्स नाहीये, माझा ह्या वर्षाचा सेल्स आहे सर 70,000. किती आहे, 70,000. कळलं का आपण रिसिव्ड इन ऍडव्हान्स मायनस का केलं, कारण सर हा ह्या वर्षाचा नाही, हा पुढच्या वर्षाचा आहे. आता पुढच्या वर्षी हे 30,000 काय करणार आपण, सेल्स मध्ये ऍड करणार. ह्या वर्षाच्या सेल्स मधनं ते काय होईल, मायनस होईल. का, कारण ते आपल्याला ह्या वर्षाच्या सेल्स साठी नाही तर सर ऍडव्हान्स मिळालेत. काय मिळालेत, ऍडव्हान्स. आता ही झाली एक ऍडजस्टमेंट, इन्कम मधनं मायनस करणं. दुसरं काय, आता लॉजिकली विचार करा, तुम्हाला एखाद्याने ऍडव्हान्स मध्ये पैसे दिलेत, तुम्ही अजून त्याला सर्व्हिस पण नाही दिलीये, हे तुमच्यासाठी ऍसेट आहे का लायबिलिटी, सर लायबिलिटी आहे. का, कारण सिंपल सी गोष्ट आहे बाबा, तुम्ही अजून त्याला काही गुड्स नाही दिले, काही सर्व्हिस नाही दिली, त्यांनी तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये पैसे देऊन ठेवलेत. उद्या जर तो आला आणि तुम्हाला म्हणला मला गुड्स नको, पैसे मागे दे, करावे लागतील की नाही, हो. म्हणजे काय नाही, कुणीतरी आपल्याकडे त्याचे पैसे ठेवल्यासारखं आहे, हा की नाही. आणि म्हणून त्याला आपण काय म्हणतो मित्रांनो, लायबिलिटी. काय म्हणतो, लायबिलिटी. या इकडे बघा काय लिहिलंय, इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्स. बघा काय लिहितं, डिडक्ट फ्रॉम द पर्टिक्युलर इन्कम. सेल्स मधनं आपण काय केलं, मायनस केलं. सेल्स मधनं काय केलं, मायनस. अँड बॅलन्स शीटला दाखवतो मित्रांनो लायबिलिटी साइडला. कुठे दाखवतो मित्रांनो आपण, लायबिलिटी साइडला. आय होप तुम्हाला आतापर्यंत आपण ज्या ह्या 4 ऍडजस्टमेंट्स बघितल्यात त्या एकदम क्लिअर झाल्या असतील. एकच मिनिट द्या मित्रांनो. चला पुढे जाऊयात. नेक्स्ट ऍडजस्टमेंट आहे मित्रांनो, इन्कम रिसिवेबल. नावच आहे बघा, इन्कम रिसिवेबल. म्हणजे आपण त्याला गुड्स वगैरे विकलेत, आपण सर्व्हिस दिली आहे, पैसे येणं बाकी आहे. मला सांगा, आपण तर आपलं काम केलंय ना, म्हणजे हे आपलं इन्कम आहे की नाहीये, आहे सर. पैसे नाही आलेत तर त्याच्याने फरक काय पडतो, इन्कम तर आहे. मी आज तुम्हाला इमॅजिन करा, आता आपल्या क्लासमध्ये समजा इथे मुलं आलेत, ऍडमिशन घेतलंय, 6 महिने झाले मी त्यांना शिकवतोय, अजून फीस समजा आली नसेल. आता फीस आली नाही म्हणून काय इन्कम नाही झालं का, साहजिक आहे सर. 6 महिने तुम्ही शिकवताय म्हणजे तुम्हाला राईट टू रिसीव्ह द मनी आलेलं आहे, बरोबर की नाही. म्हणजे सर हे थोडक्यात काय की आपण तर पुढच्याला गुड्स आणि सर्व्हिस दिलेत, बट त्याच्याकडनं अजून पैसे आलेले नाही. त्यामुळे काय झालं असेल, त्यामुळे बघा एंट्री होताना काय झाले असेल, आता लक्षात घ्या बघा. आता याच्यात एक्झॅक्ट उलट आहे, एक्झॅक्ट उलट आहे. आताची केस होती ना, जसं आउटस्टँडिंग आणि प्रीपेड होतं ना, तसं इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्स आणि आउटस्टँडिंग इन्कम दोन्ही एकमेकांना ऑपोजिट आहे. बघा कसं, फॉर एक्झाम्पल एका कस्टमरला आपण 1,20,000 गुड्स विकले. काय केले, गुड्स सेल केले. त्याने आपल्याला लॉजिकली किती पैसे द्यायला पाहिजे, 1,20,000. त्यांनी मित्रांनो आपल्याला पैसे दिले 95,000. किती दिले, 95,000. म्हणजे कॅनेसे 25,000 अजून पण त्याच्याकडनं येणं बाकी आहे, 25,000 अजून पण येणं बाकी आहे. आता जर मी तुम्हाला सिंपल प्रश्न विचारेल, मग आपला सेल्स 1,20,000 आहे का 95? साहजिक आहे, सेल्स तर 1,20,000 आहे ना. पण झालेलं असेल असं की अकाउंटिंग करताना आपण त्याला 95 ने रेकॉर्ड केला असेल, मग काय करावं लागेल सर, 25 म्हणजे आउटस्टँडिंग इन्कम काय करावं लागेल, ऍड करावं लागेल. तेव्हा जाऊन आपल्याला येईल ऍक्च्युअल सेल्स. कळलं का मित्रांनो. आणि हे जे आउटस्टँडिंग आपण ऍड केलं, आता मला सांगा, आपण तर सर्व्हिस दिली आहे बट पुढच्याने अजून पैसे नाही दिले, ऍसेट की लायबिलिटी आहे, ऍसेट. क्लासिक एक्झाम्पल डेटर्स. डेटर्स असतात बघा. डेटर्स म्हणजे काय, ज्यांच्याकडनं आपल्याला पैसे येणं बाकी आहे, ते आपले काय असतात, ऍसेट असतात ना. साहजिक गोष्ट आहे, आपण ज्यांना पैसे देणं ते आपल्यासाठी लायबिलिटी, आणि आपल्याला ज्याच्याकडनं पैसे येणं ते आपल्यासाठी काय आहेत, ऍसेट. काय आहेत मित्रांनो, ऍसेट. चला काय म्हणतात बघा, ऍड टू द पर्टिक्युलर इन्कम. ऍड केलं का आपण बघा, 95,000 मध्ये काय केलं, ऍड केलं. आणि बॅलन्स शीटला कुठे दाखवणार, ऍसेट साइडला. कुठे दाखवणार मित्रांनो, ऍसेट साइडला. चला नेक्स्ट पॉइंट बघूयात, बॅड डेट्स. काय दिलंय, बॅड डेट्स. आता बॅड डेट्सचा सगळ्यात पहिले बघा काय म्हणतात, बॅड डेट्स काय असतात. बॅड डेट्स म्हणजे थोडक्यात तुमचे असे कस्टमर ज्यांच्याकडनं पैसे येणं बाकी होतं,
तुम्ही त्यांना फोन केला की बाबा अरे किती दिवस झाले, पैसे बाकी आहेत, पाठव पाठव. त्यांनी नंतर फोन उचलायचा बंद केला आणि नंतर तुम्हाला कळालं की तो काय पैसे देणार नाही, त्यांनी तुमचे पैसे डुबवले. ते आपण म्हणतो बॅड डेट्स. आता मला सांगा, बॅड डेट्स हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे की वाईट? सर वाईट आहे. म्हणजे प्रॉफिट आहे की लॉस? लॉस आहे. आणि लॉस काय करतो आपण? डेबिट करतो. का? डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. तर प्रॉफिट अँड लॉस मध्ये आपण काय करणार मित्रांनो? डेबिट करणार. काय करणार? डेबिट करणार. ह्याच्या रिलेटेड एक छोटीशी ऍडजस्टमेंट आहे, पण हे मी क्वेश्चन सॉल्व्ह करताना तुम्हाला सांगेल. आता एक एक ऍडजस्टमेंट झाली आपली, पीएनएल ला टाकलं. दुसरी ऍडजस्टमेंट काय? दुसरी ऍडजस्टमेंट काय? आपले जे कस्टमर्स आहेत, ज्याला आपण म्हणतो डेटर्स, काय म्हणतो? डेटर्स, ज्यांच्याकडनं पैसे येणं बाकी आहे. आता मला सांगा, फॉर एक्झाम्पल 1,00,000 रुपये येणं बाकी होतं आणि आता तुम्हाला कळलं 20,000 रुपये नाही येणार आहेत, तर तुम्ही काय करणार? डेटर्स मधनं मायनस करणार ना. तेच लिहिलं इथं, डिडक्ट फ्रॉम डेटर्स. डिडक्ट फ्रॉम डेटर्स. का? कारण आता सर मला ते 20,000 नाही येणार, नुकसान झालं माझं. आता मला फक्त किती येणार आहेत? 80,000. आय होप तुम्हाला बॅड डेट्स क्लिअर आहे. नेक्स्ट पॉइंट काय? प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेट्स, किंवा त्याला अजून एक नाव देतात, रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेट्स, आरडीडी वगैरे, अशा वेगवेगळ्या नावांनी बोलवलं जातं. काय असते ही प्रोव्हिजन? काय आहे आरडीडी? तर एकदम सिंपल आहे मित्रांनो. प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेट्स किंवा आरडीडी म्हणजे काय? आता एका कस्टमरने पैसे बुडवले, त्यानंतर ना, आता एक एक्झाम्पल घेऊ आपण, क्लासचं एक्झाम्पल घेऊया. चला, आपल्या क्लासमध्ये असं अज्युम करा 40 एक मुलं आहेत आणि त्यातल्या एक 15-20 मुलांची फीज यायचं बाकी आहे. 15-20 मुलांची फीज यायचं काय आहे? बाकी आहे. तर आता या 15-20 मुलांची जी फीज यायचं बाकी आहे, ते माझ्यासाठी काय असतील? डेटर्स. आता त्यांच्यापैकी 2 मुलांनी अज्युम करा फोन उचलायचं बंद केला, क्लासला पण यायचं बंद केलं, एकदम मस्तपैकी वर्षभर क्लासेस केले, फीज द्यायची वेळ आली की गायब झाले. बरोबर? असे भरपूर मुलं असतील. आणि मी तुम्हाला आत्ताही सांगतो मित्रांनो, बघा आपला तर कोर्स फ्री आहे, त्यामुळे आपला तर फीजचा काही विषय येत नाही. बट जर तुम्ही कुठेही क्लासेस लावले असतील, कुठेही लावले असतील, मग ते कुठलेही चांगल्यातलं चांगलं टीचर असू किंवा वाईट असू, तुम्हाला जर नसेल आवडत, फॉर एक्झाम्पल तुम्ही आता हे लेक्चर्स बघायला चालू केले आणि तुम्हाला असं झालं की सर इथून माझं सगळं प्रॉपरली होतंय, मी कशाला क्लासेसला जाऊ, आणि तुम्ही कुठेतरी क्लासेस लावले असतील, तर ऍटलिस्ट त्या सरांना जाऊन तुम्हाला सांगण्याचं काम आहे की सर मी येणार नाहीये, आतापर्यंत माझी काय फीस झाली असेल ती घ्या, मी पुढच्या लेक्चर पासून येणार नाही. त्याचं जे काय कारण असेल ते कारण देऊ. मित्रांनो मित्रांनो मी तुम्हाला एकच सांगतो, आयुष्यात फक्त टीचर नाही, कुणालाही फक्त टीचर नाही, मी फक्त क्लास कोचिंग टीचर ह्यांना रेस्ट्रिक्ट नाही करत. आयुष्यात एक पण रुपया कुणाचा आपण आहे ना देणं नाही ठेवायचं. त्याचा जो तळतळाट लागतो ना, म्हणजे तळतळाटला तुम्ही आता तुम्ही खूप एक यंग जेनझी जनरेशन आहे, तर तुम्ही या गोष्टींवर बिलीव्ह करता की नाही माहित नाही, बट आहे ना मित्रांनो, लाईफ एक सर्कल आहे आणि आज तुम्ही कदाचित त्याचे 5, 10, 20 जे काय हजार तुम्ही काय केले, बुडवले, आयुष्यात एक क्षण असा येईल आणि येतोच, नक्कीच येतो. हे मी स्वतः ऑब्झर्व केलंय, माझ्या पर्सनल लाईफचा एक्झाम्पल मी तुम्हाला सांगेल. एक क्षण असा येतो, तुम्हाला कधीतरी तुम्ही अडकले असतात एखाद्या सिच्युएशन मध्ये, एखादा तुमचा कुणीतरी कस्टमर किंवा कुणीतरी असेल ज्यांनी तुम्हाला 1.5, 2, 5 लाख रुपये देणं असेल आणि तो पैसे द्यायचं गायब होईल. ही जी सिच्युएशन आहे ना, ही सर्कल कंप्लीट केल्याशिवाय कधी लाईफ मधनं इथून माणूस वर जात नाही. माझ्या लाईफ मध्ये 2दा खूप क्लोजली मी हे ऑब्झर्व केलंय मित्रांनो. एक माझ्याकडे स्टुडंट होता, त्यांनी असंच केलं, वर्षभर क्लासेस केले आणि नंतर तो लास्ट मोमेंटला फीस द्यायच्या ऐवजी काय झाला, गायब झाला. गायब म्हणजे काय? फोन उचलायचं बंद, समोरून जायचं पण काय म्हणजे इग्नोर करायचं. बेसिकली त्याला वाटायचं झालंय ना माझं काम, आता ठीक आहे काय करू शकतो. आणि आय एम व्हेरी सिम्पल बाबा, की ज्याला द्यायचं त्यांनी फीस द्या, नाही द्यायचं तर आपण काय गुंडे एका जाऊन मारून वगैरे पैसे रिकव्हर करायला. ठीक आहे बाबा, मी देवाला म्हणतो ठीक आहे, नसेल माझ्या नशिबात असं म्हणून मी सोडून द्यायचं. तर त्यांनी काही फीस वगैरे दिली नाही, काही नाही. आणि एक 1-1.5 वर्षाचा तुम्हाला मी सांगतो, वर्ष 1.5 वर्षानंतरचीच गोष्ट असेल, मला आठवतंय साधारण ना डिसेंबर नंतर, पुढच्या डिसेंबरच्या आसपास त्याच्या घरी एक इमर्जन्सी सिच्युएशन आली आणि त्या इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये ना त्याला साधारण एक 3, 4, 5 लाखाची काहीतरी गरज होती, मेडिकल इमर्जन्सी काहीतरी. त्याचे वडील हॉस्पिटलमध्ये वगैरे ऍडमिट केलं, त्यांना हार्ट अटॅक का काहीतरी आला होता. आणि त्याचे एकदम जवळचे 2-3 लोक होते ज्यांनी त्यांच्याकडनं पैसे घेतलेले, त्यांनी फोन उचलायचं बंद केलं. एकदम पॅनिक. आता बघा, अशा अचानक सिच्युएशन मध्ये तुम्ही एवढे यंग एज मध्ये अडकलात
तुम्हाला पैसे पण नाही आहेत, वडिलांना ऍडमिट केलंय, हॉस्पिटलवाले म्हणतात पैसे भरल्याशिवाय ऑपरेशन चालू करणार नाही. ज्यांनी वडिलांकडनं पैसे घेऊन ठेवलेत त्या लोकांनी पैसे द्यायला काय केलं, नाही म्हणले, फोन फोन उचलायचं बंद केलं, डायरेक्ट फोन स्विच ऑफ. आता तुम्ही हॉस्पिटलच्या तिथं उभे आहेत, त्याला काहीच सुधरत होतं, त्यांनी तिथून मला केला कॉल, कारण ऑब्विसली त्याला माहिती होतं आता सर सीए वगैरे आहेत, पैसे ठीक. त्याचा आला मला कॉल आणि तो असा होता, सर सॉरी म्हणजे मी काय बोलू तुम्हाला आता कळत नाही, पण सर मी अशा अशा सिच्युएशन मध्ये अडकलोय आणि सर मला खरंच पैशाची गरज आहे, तुम्ही आता मला द्या, मी नंतर तुम्हाला घेऊन देईल वगैरे, ते सगळं सगळं सगळं. आणि साहजिक आहे, माणुसकीच्या नात्याने मी पण सगळ्या गोष्टी मागे ठेवून त्याला जे काय मदत लागत होती ती केली. नंतर त्यांनी दिले पण पैसे, पण त्यावेळेस रिटर्न करताना त्यांनी जेवढे मी दिलेले फक्त तेवढे नाही दिले, माझी फीस पण दिली. आणि त्याला ते रिअलाइज झालं की कसं वाटत असेल पुढच्याला. एनिवेज, आपण बॅक टू द टॉपिक येऊयात. प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेट्स वर मी आलो होतो, तर तो टॉपिक तुम्हाला एकदम क्लिअरली समजवतो. आता दोन मुलांनी फीस देणं म्हणजे डायरेक्ट फोन वगैरे उचलायचं अजूम करा बंद केलं. आता मला कळलं ते माझ्यासाठी काय बॅड डेट्स. बॅड डेट्स म्हणजे काय, मला आता कळलं हे पैसे देणार नाहीयेत, तर मी काय केलं, माझा लॉस पण बुक केला आणि मी माझ्या ऍसेट्स मधनं पण तेवढे पैसे कमी केले की बाबा येणार नाहीयेत आता मला. प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेट म्हणजे काय, की अजून पुढच्यानी नाही नाही म्हणलंय, पण मला डाऊट येतोय की हा पण पैसे डुबवणार आहे, हा पण पैसे डुबवणार आहे. जसं एक एक्झाम्पल, त्याच दोघांचा एक तिसरा मित्र पण होता, तो अजून गायब नाही झालाय, पण तो एक दिवस येतोय, एक दिवस सुट्टी मारतोय, पहिल्यासारखं असं बोलत नाहीये जास्त, शांत शांत बस, म्हणजे मला हिंट आहे की हा पण 2-4 दिवसात काय होणार आहे, गायब होणार आहे. बरोबर. तर कॅन आय से अशा कस्टमर साठी आपण काय बनवतो, प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेट. जर मला ऑलरेडी माहिती आहे की कदाचित हे पैसे नाही येणार, तर तो लॉस मी आत्ताच बुक करतो. ठीक आहे, चला परत काय करणार आपण, त्याला डेबिट करणार पीएनएल ला. डेबिट का, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. आणि आपले जे डेटर्स आहेत त्यातनं आपण मायनस करणार, डेटर्स आहेत त्यातनं आपण मायनस करणार. क्लिअर आहे मित्रांनो. चला, आता तुमचा प्रश्न असेल, सर जोपर्यंत तो स्वतःहून म्हणत नाही की फीस देणार नाहीये, तुम्ही आधीच हे का करताय. त्याला त्याच्या मागचं रिझन आहे मित्रांनो. 11th स्टँडर्ड मध्ये थोडं तुम्ही शिकले असाल, नसाल शिकले तर सांगतो. एक कन्सेप्ट आहे अकाउंटिंगची, ज्याचं नाव आहे कन्झर्वेटिझम. काय आहे कन्झर्वेटिझम. कन्झर्वेटिझम किंवा प्रुडन्स तुम्हाला काय म्हणतं, की बाबा फ्युचर मध्ये जर तुम्हाला वाटतं एखादा लॉस होणार आहे आणि तुम्हाला जर एक्सपेक्टेड आहे, आजच तुम्हाला माहिती आहे की फ्युचर मध्ये हा लॉस होणार आहे, तर त्याचं अकाउंटिंग आजच करा. त्याचं अकाउंटिंग काय करा, आजच करा. आणि त्याच लॉजिकने आपण काय करतो, प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेट्स बनवतो. नेक्स्ट आहे मित्रांनो, रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स. काय मित्रांनो, रिझर्व ऑन डिस्काउंट फॉर डेटर्स म्हणजे काय बघा. आता तुम्ही बॅड डेट्स वाले सगळ्या गोष्टी बाजूला केल्या, आता जे डेटर्स उरलेत, आता जे मुलं उरलेत, आता जे स्टुडंट्स उरलेत ज्यांच्याकडनं फीज येणं बाकी आहे, मला असं वाटतंय की बाबा जर जर मला जर मला खरंच ह्यांच्याकडनं सगळ्या फीज रिकव्हर करायच्यात, तर कदाचित मला ह्यांना डिस्काउंट द्यावा लागेल. काय द्यावा लागेल, डिस्काउंट. आणि आजच मला माहिती आहे की उद्या मला जाऊन हा डिस्काउंट द्यावा लागणार आहे. परत मला सांगा फायदा आहे की नुकसान, सर नुकसान आहे, तुम्हाला डिस्काउंट द्यावा लागतोय, तर डेबिट करा पीएनएल ला. आणि मला सांगा ह्याच्यामुळे मला जे येणं येणं बाकी होतं मुलांचं, ते आता वाढेल की कमी होईल, सर कमी होईल, तर डेटर्स मधनं पण काय करा, डिडक्ट करा. काय करा, डिडक्ट करा. तर दोन्हीच्या ऍडजस्टमेंट सेमच आहे, दोन्ही तिन्ही ऍक्च्युली बघसाल ह्या तिन्ही केसेसमुळे डेटर्स कमी होतात, तिन्ही केसेसमुळे डेटर्स कमी होतात आणि आपण पीएनएल ला डेबिट करतो. पीएनएल ला काय करतो, डेबिट करतो. का, कारण आपल्याला लॉस झाला. बॅड डेट्स म्हणजे जे ऍक्च्युअली डुबून गेले. प्रोव्हिजन फॉर बॅड डेट्स, डाऊट आहे मला की हे देणार नाहीयेत. आणि डिस्काउंटची प्रोव्हिजन म्हणजे मला असं वाटतंय मला ह्यांना डिस्काउंट द्यावा लागेल, मला ह्यांना डिस्काउंट द्यावा लागेल. आय होप मित्रांनो तुम्हाला या तिन्ही ऍडजस्टमेंट्स क्लिअर असतील. चला नेक्स्ट ऍडजस्टमेंट वर जाऊया, डेप्रिसिएशन. फार सोपं आहे मित्रांनो. आपल्या बिझनेस मध्ये जे ऍसेट आहेत ते ऍसेट वापरून वापरून त्याची व्हॅल्यू काय होते, कमी होते, त्याला आपण म्हणतो डेप्रिसिएशन. त्याला काय म्हणतो, डेप्रिसिएशन. तर सिंपल आहे, मला सांगा माझ्याकडे एक कम्प्युटर आहे, घेतला तेव्हा 1 लाखाचा होता, आता वर्षभर झाले वापरले, आता विकायला गेलो तर 1 लाखाला विकला जाईल का, नाही, कारण त्याला मी काय केला, यूज केला, म्हणजे त्याची व्हॅल्यू काय झाली, कमी झाली. आता व्हॅल्यू कमी झाल्यामुळे मला फायदा झाला का नुकसान झालं, सर नुकसान झालं, तर काय करणार, पीएनएल डेबिट. डेबिट काय करणार, पीएनएल. बघा लक्षात घ्या, लॉस झाला तर पीएनएल डेबिट, फायदा झाला तर पीएनएल क्रेडिट, हे नेहमी लक्षात ठेवायचं. आता डेप्रिसिएशन झाल्यामुळं माझ्या ऍसेटची व्हॅल्यू कमी झाल्यामुळे मला लॉस झाला, त्यामुळे मी पीएनएल डेबिट केलं. दुसरी ऍडजस्टमेंट काय असेल, सर ऍसेटची व्हॅल्यू कमी झाली ना, तर बॅलन्स शीट मध्ये काय करा, तेवढंच मायनस करा, कशामधनं, ऍसेट मधनं. एक एक्झाम्पल घेऊयात. माझ्याकडे काही फर्निचर होतं. काय होतं, फर्निचर.
1,00,000 कितीचं 1,00,000 पूर्ण वर्षभर वापरून त्याची व्हॅल्यू 10% कमी झाली. किती कमी झाली 10% कमी झाली. तर काय करणार लेस डेप्रिसिएशन 10% म्हणजे किती आलं मित्रांनो 10,000. तर आता व्हॅल्यू किती उरली 90,000. किती उरली मित्रांनो 90,000. आय होप तुम्हाला हे 90,000 कसं आलं क्लिअर आहे. तर हे आपण 10,000 ऍसेट मधनं पण मायनस करणार आणि पीएनएल मध्ये पण काय करणार डेबिट करणार. पीएनएल मध्ये पण काय करणार मित्रांनो डेबिट करणार. चला नेक्स्ट आहे मित्रांनो इंटरेस्ट ऑन कॅपिटल. कॅन आय से ही गोष्ट ऑलरेडी आपण शिकलेलो आहे. इंटरेस्ट ऑन कॅपिटल ऑलरेडी आपण शिकलेलो आठवतोय का. इंटरेस्ट ऑन कॅपिटल काय असतं पार्टनर्सनी जे पैसे बिझनेस मध्ये इन्व्हेस्ट केले त्याला आपण काय म्हणतो इंटरेस्ट ऑन कॅपिटल. काय म्हणतो मित्रांनो इंटरेस्ट ऑन कॅपिटल. बिझनेस साठी हे इंटरेस्ट बिझनेसला पे करायचा आहे तर बिझनेस साठी हा काय आहे लॉस आहे पीएनएल डेबिट का कारण लॉस आहे. आणि हे पैसे कुणाला मिळणार आहेत पार्टनर्सला. तर पार्टनर्सच्या कॅपिटल अकाउंट मध्ये काय करणार ऍड करणार. आठवतंय का पार्टनरला फायदा होणार पार्टनरला काय करणार क्रेडिट करणार. आठवतंय ना पार्टनरचा अकाउंट वाढला की इकडं कमी झालं की इकडं. आर गेट गेट क्लिअर आहे का मित्रांनो. चलो नेक्स्ट आहे इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स आणि इंटरेस्ट ऑन लोन. ह्या दोन गोष्टी पण फार क्लिअरली मी तुम्हाला शिकवल्यात आठवतंय का. आता बघा इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स पार्टनर जे बिझनेस मधनं पैसे घेऊन जातात त्याच्यावर आपण त्यांच्याकडनं काय घेतो इंटरेस्ट घेतो. काय घेतो इंटरेस्ट. फर्म साठी काय आहे इन्कम आहे. आता बघा इन्कम आहे तर काय करणार इन्कम आहे तर काय करणार मित्रांनो ऑब्विसली गोष्ट आहे आपण पीएनएल मध्ये क्रेडिट करणार. इथे काय झालंय मित्रांनो प्रिंटिंग एरर झालाय. हे इथे आलं पाहिजे आणि हे इथे गेलं पाहिजे. ठीक आहे बघा पीएनएल मध्ये काय करणार क्रेडिट करणार. पीएनएल मध्ये काय करणार क्रेडिट का कारण सर आपल्याला काय झाला इन्कम आणि पार्टनर्सच्या कॅपिटल मधनं बॅलन्स कमी होतो तर पार्टनर्सला काय करणार डेबिट करणार. क्लिअर आहे मित्रांनो. चला इंटरेस्ट ऑन लोन फर्म साठी काय इंटरेस्ट पार्टनरनी दिलेल्या लोनवर फर्म त्याला इंटरेस्ट पे करते. पार्टनरशिप साठी बिझनेस साठी काय एक्सपेन्स लॉस पीएनएल ला करा डेबिट. आणि हे कुणाला मिळणार आहे पार्टनरला मिळणार आहे. तर बघा लोनचा जो बॅलन्स आहे त्याच्यात ते इंटरेस्ट काय करा ऍड करा. लोनचा जो बॅलन्स आहे त्याच्यात तो इंटरेस्ट काय करा ऍड करा. चला नेक्स्ट जाऊयात इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट अँड लोन गिवन. जर बिझनेसनी कुणाला लोन दिलंय किंवा काही पैसे गुंतवलेत आणि त्याच्यावर त्यांना इंटरेस्ट मिळाला तर हा बिझनेस साठी गेन आहे का लॉस गेन पीएनएल क्रेडिट. आणि त्याच्यामुळे इन्व्हेस्टमेंटचा बॅलन्स वाढणार की कमी होणार वाढणार. तर बॅलन्स शीट मध्ये काय करणार मित्रांनो आपण ऍसेट मध्ये तेवढी अमाऊंट ऍड करणार. फॉर एक्झाम्पल बघा याचं एक एक्झाम्पल घेऊयात. फॉर एक्झाम्पल मी 1,00,000 रुपयाचे शेअर्स घेतलेत. 1,00,000 रुपयाचे काय घेतलेत शेअर्स. ठीक आहे आणि शेअर्सच्या ऐवजी ह्याला आपण थोडं असं दुसरं काहीतरी एफडी केलीये. काय केलीये एफडी फिक्स डिपॉझिट केलं आणि त्याच्यावर मला 10% व्याज मिळालं. किती टक्के व्याज मिळालं 10% म्हणजे किती 10,000. हे 10,000 माझ्यासाठी काय इन्कम आहे तर काय करणार पीएनएल मध्ये क्रेडिट. आता मला सांगा बँक मला 1,00,000 देईल का 1,10,000 देईल. 1,10,000 म्हणजे सर ऍसेटची पण व्हॅल्यू 10,000 ने काय झाली वाढली. तेच ते तिथे म्हणतात बघा काय म्हणतात तिथे बॅलन्स शीट मध्ये ऍसेट साइडला त्याचा इम्पॅक्ट द्या. कळलं का मित्रांनो. चला पुढे काय आता नेक्स्ट insured goods destroyed by fire and accident. आता हे फार सिंपल आहे बघा इन्शॉर्ड गुड्स मला ऍक्च्युली ही ऍडजस्टमेंट लास्टला घ्यायची पण ठीक आहे चला एवढं काय डिफिकल्ट नाहीये. एकदम सिंपल ऍडजस्टमेंट आहे. इन्शॉर्ड गुड्स डिस्ट्रॉइड बाय फायर म्हणजे काय तुमचे काही गुड्स होते स्टॉक होता फॅक्टरीमध्ये आग लागली डिस्ट्रॉय झाले पण त्याचा इन्शुरन्स काढला होता. त्याचा काय काढला होता इन्शुरन्स. इथे तुम्हाला 3 गोष्टी करायच्या. कुठल्या 3 गोष्टी सर सिंपल आहे. सगळ्यात पहिले तेवढा स्टॉक तुमचा काय झाला वाढला का कमी झाला सर तेवढा स्टॉक झाला म्हणजे कमी झाला. स्टॉक कमी झाल्यावर काय करतो ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट हे आपण कालच शिकलोय. सगळ्यात पहिले काय करा ट्रेडिंग अकाउंटला क्रेडिट करा ग्रॉस अमाऊंट म्हणजे जेवढ्याचा स्टॉक जळालाय तेवढा. त्यानंतर ना अज्युम करा 10,000चा स्टॉक जळाला. इन्शुरन्स कंपनी म्हणतीये आम्ही 60% तुम्हाला पैसे देऊ 60% याचे पैसे देऊ म्हणजे इन्शुरन्स क्लेम किती अप्रूव्ह झाला 60% म्हणजे कॅन आय से 6,000. म्हणजे बघा ऍक्च्युअल नुकसान मला 10,000 झालं होतं पण 6,000 आता मला परत मिळणार आहे. म्हणजे आता ऍक्च्युअल फायनल लॉस किती झाला 4,000 बरोबर. 10,000 असं अज्युम करा तुम्ही गाडी ठोकली
गाडी ठोकल्यानंतर त्याचा इन्शुरन्स होता. आता गाडी ठोकल्यावर तुम्हाला गॅरेजवाला म्हणला टोटल तुम्हाला 1,00,000 रुपये खर्च येईल. इन्शुरन्स कंपनी म्हणली 90,000 आम्ही देतो, म्हणजे ऍक्च्युअल तुम्हाला लॉस किती झाला? 10,000. तसंच आहे बघा, मग ऍक्च्युअल जो लॉस झाला तो पीएनएल ला टाका डेबिट साईडला, कारण लॉस झाला. आणि जे 6,000 रुपये इन्शुरन्स कंपनीकडनं येणं आहे ते दाखवा बॅलन्स शीट मध्ये ऍसेट साईडला, का तेवढे पैसे आपल्याला येणं बाकी आहे. जर इन्शुरन्स मध्ये जे गुड्स जळाले ते अनइन्शुअर्ड असतील, काय असतील? अनइन्शुअर्ड, म्हणजे त्याच्यावर आपल्याकडे इन्शुरन्स नाहीये. मग तर जेवढे जळाले पूर्ण 10,000 पीएनएल ला डेबिट करा, का आपल्यासाठी लॉस आहे. आणि ट्रेडिंग अकाउंटला क्रेडिट करा, कारण तेवढी इन्व्हेंटरी आपली काय झाली, तेवढी इन्व्हेंटरी आपली स्टॉक मधनं कमी झाली. आय होप तुम्हाला ही ऍडजस्टमेंट पण कळाली असेल. चला पुढे जाऊयात. गुड्स स्टोलन. गुड्स स्टोलन आहे ना, ह्याच्यासारखीच ऍडजस्टमेंट आहे. गुड्स स्टोलन म्हणजे काय? चोरी झाले. चोरी झाले म्हणजे लॉस झाला का फायदा? लॉस. पीएनएल करा डेबिट, आणि तेवढे गुड्स कमी झाले ट्रेडिंग अकाउंट करा क्रेडिट, ट्रेडिंग अकाउंट करा क्रेडिट. चला पुढे जाऊयात. गुड्स डिस्ट्रीब्युटेड एज फ्री सॅम्पल. परत सेम ऍडजस्टमेंट. फ्री म्हणून तुम्ही गुड्स, फ्री मध्ये गुड्स वाटले तर तुम्हाला फायदा झाला का नुकसान? नुकसान. पीएनएल ला काय करा? डेबिट करा. पीएनएल ला काय करा? डेबिट. आणि ह्याच्यामुळे स्टॉक कमी झाला तर ट्रेडिंग अकाउंट काय करा? क्रेडिट. ट्रेडिंग अकाउंट काय करा? क्रेडिट. गुड्स विड्रॉन बाय पार्टनर्स फॉर पर्सनल यूज. पार्टनर्सनी पर्सनल यूज साठी गुड्स घेऊन गेले. पार्टनर्स पर्सनल यूज साठी गुड्स घेऊन गेले, स्टॉक कमी झाला, ट्रेडिंग अकाउंट मध्ये करा क्रेडिट. ट्रेडिंग अकाउंट मध्ये करा क्रेडिट, किंवा परचेस मधनं मायनस केलं तरी चालेल, पण मी तर ट्रेडिंग अकाउंट मधनं क्रेडिट करायचो. ट्रेडिंग अकाउंटला क्रेडिट, कारण तेवढा स्टॉक कमी झाला. आणि कॅन आय से, ह्याला आपण काय म्हणतो? पार्टनरला ड्रॉइंग्स. काय म्हणतो? पार्टनरचे ड्रॉइंग्स. मग आपण कॅपिटल मधनं काय करणार? तेवढं कमी करणार. मित्रांनो नेहमी लक्षात ठेवा, पार्टनर जेव्हा पर्सनल यूज साठी गुड्स घेऊन जातो ना, तो आपल्यासाठी लॉस नाहीये. का लॉस नाहीये? तेवढे पैसे आपण त्याच्याकडनं घेतो. तेवढे पैसे आपण त्याच्याकडनं घेतो. म्हणजे काय? आपण दाखवतो त्याला ऍज अ ड्रॉइंग्स. त्याच्या कॅपिटल मधनं तेवढे पैसे आपण कमी करतो. त्यामुळे पीएनएल मध्ये जायचा विषय येत नाही. पीएनएल ला कधी जातं? वरच्या केसेस मध्ये, जेव्हा आपल्याला पैसे येणार नाहीयेत. ह्या केसमध्ये आपण पार्टनर कडनं पैसे घेतो. भले तिथं लिहून नसेल दिलं तरीही आपण त्याच्या कॅपिटल मधनं काय करतो? ड्रॉइंग्स म्हणून मायनस करतो. चला, हे फार इझी आहे. अनरेकॉर्डेड परचेस, अनरेकॉर्डेड सेल्स. बघा म्हणते अनरेकॉर्डेड. अनरेकॉर्डेडचा अर्थ काय? म्हणजे तुम्ही परचेस रेकॉर्डच नाही केला, मग परचेस मध्ये ऍड करा. बघा, ऍड टू परचेसेस. सेल्स रेकॉर्ड नाही करा, ऍड टू सेल्स. ऍड टू सेल्स, सिंपल आहे. आणि बघा, परचेस रेकॉर्ड नाही केलाय, बरोबर, परचेस मध्ये तर ऍड केला, पण तेवढ्यानेच तुमचे क्रेडिटर्स काय होतील? क्रेडिटर्स काय होतील? वाढतील. कारण सर ऑब्विसली तुम्ही परचेस रेकॉर्डच नव्हता केला, म्हणजे परचेस पण दिसत नव्हता आणि क्रेडिटर्सचा बॅलन्स पण तेवढा कमीच दिसत होता, मग दोन्ही वाढवा. सेल्स रेकॉर्ड नव्हता केला, सेल्स वाढवा, आणि तेवढंच कस्टमर कडनं येणारा बॅलन्स म्हणजे डेटर्स पण काय करा? वाढवा. ऍड टू डेटर्स. ऍड टू डेटर्स, सिंपल आहे. ओके, अजून काय आता ह्यानंतर न? परफेक्ट. चला आता नेक्स्ट ह्या ऍडजस्टमेंट बघा. काय? कॅपिटल एक्सपेंडिचर इन्क्लुडेड इन रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. ही वाली ऍडजस्टमेंट आहेत ना, ह्या दोन ऍडजस्टमेंट मित्रांनो आपण उद्याच्या लेक्चर मध्ये घेऊयात. का? त्यासाठी पहिले मी तुम्हाला एकदा, आता बघा, असं तर मी अज्युम केलं पाहिजे की 11th मध्ये तुम्ही शिकून आलेले आहेत कॅपिटल अँड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, पण तरी मी हे कॅपिटल एक्सपेंडिचर काय असतं, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर काय असतं, ह्याच्यावर उद्याच्या लेक्चर मध्ये थोडं डिस्कशन करेल, आणि मग ही ऍडजस्टमेंट तुम्हाला मी समजवेल. का? कारण मग ती समजायला इझी जाईल. आता तुम्हाला सांगा, मी विचारलं काय असतं कॅपिटल एक्सपेंडिचर, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, माहिती आहे का? नाही माहिती असलं तरी थोडं तुटक, त्यापेक्षा आपण इन डेप्थ अंडरस्टँडिंग घेऊयात. चला पुढे. बिल रिसिवेबल डिसऑनर्ड, बिल पेएबल डिसऑनर्ड, अगेन उद्या घेऊयात. का सर? का उद्या? कारण हे चॅप्टर तुम्हाला अजून बिल रिसिवेबल, बिल पेएबल काय असतं हेच माहिती नाही. ते आपल्याला शिकायचं चॅप्टर नंबर 5 का 6 मध्ये. बघा, तुम्हाला बिल ऑफ एक्सचेंजचा चॅप्टर आहे, त्यामध्ये आपल्याला बिल रिसिवेबल काय असतं हे शिकणार आहे आपण. बट तरी पण आत्तासाठी ही ऍडजस्टमेंट आपण काय करूयात? साईडला ठेवूयात. डेफर्ड ऍडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस, ही ऍडजस्टमेंट समजून घ्या. काय म्हणतात बघा, डेफर्ड एक्सपेन्सेस ऑफ ऍडव्हर्टाइजमेंट पेड फॉर 5 years. हे ऍज गुड एज आहे ना प्रीपेड एक्सपेन्स सारखं आहे. कशासारखं आहे? प्रीपेड एक्सपेन्स. थोडक्यात तुम्ही पुढच्या 5 वर्षासाठीचा ऍडव्हर्टाइजमेंटचा खर्च एकत्र केलाय. 1,00,000 रुपये पे केले पुढच्या 5 वर्षासाठी. 1,00,000 रुपये पे केले पुढच्या 5 वर्षासाठी. आता आपला अकाउंटिंग तर काय म्हणतं, सर ह्या वर्षाचा खर्च ह्या वर्षात, पुढच्या वर्षांचा खर्च पुढच्या वर्षात. आता 1,00,000 5 वर्षासाठी म्हणजे एका वर्षासाठी साधारण ऍव्हरेज किती येतंय? 20,000.
म्हणजे ह्या वर्षाच्या खर्चामध्ये किती दिसलं पाहिजे 20,000 आणि उरलेले 80,000 काय दिसणार ऍज अ ऍसेट प्रीपेड एक्सपेन्स. बघा तेच दिसतंय का. ऍडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्स मधनं काय करा फक्त करंट इयरचा ठेवा आणि बाकी सगळं काय करा मायनस करा आणि उरलेला जो रिमेनिंग ऍडव्हर्टाइजमेंटचा खर्च आहे तो दाखवा ऍज अ ऍसेट. काय प्रीपेड ऍडव्हर्टाइजमेंट. काय प्रीपेड ऍडव्हर्टाइजमेंट. बाबा आम्ही पुढच्या 4 वर्षाचा पण खर्च आत्ताच पे केला. आर यू गेटिंग इट. इट इज लाईक प्रीपेड एक्सपेन्स. इट इज लाईक प्रीपेड एक्सपेन्स. अगेन रेव्हेन्यू अँड कॅपिटल उद्या शिकणार आहे. रेव्हेन्यू काय असतं कॅपिटल काय असतं याला आपल्याला डिटेल डिस्कशन करायचंय. अँड कमिशन टू पार्टनर्स ऍज अ पर्सेंटेज ऑफ ग्रॉस प्रॉफिट. बघा पार्टनर्सला आपण कमिशन देतोय. काय देतोय कमिशन. पार्टनरसाठी इन्कम आहे बिझनेससाठी काय एक्सपेन्स पीएनएल डेबिट. पीएनएल डेबिट आणि तेवढं पार्टनर्सला मिळणार आहे तर पार्टनर्सचं कॅपिटल अकाउंट क्रेडिट. आठवतंय का कमिशन टू पार्टनर्स. त्याच्यामुळे पार्टनरचा बॅलन्स वाढतो आपण काय करतो क्रेडिट करतो. तर मित्रांनो इथे आपल्या मेजरली त्या कॅपिटल आणि रेव्हेन्यू वाल्या आणि बिल रिसिवेबल आणि बिल पेएबल वाल्या जर 4 ऍडजस्टमेंट सोडल्या तर बाकी सगळे ऍडजस्टमेंट आपल्या काय झाल्यात मित्रांनो कव्हर झालेत. आर यू गेटिंग इट. आता आता आपण उद्या ह्या 4 ऍडजस्टमेंट शिकणार आहोत प्लस आपण काही हिडन ऍडजस्टमेंट्स आहेत त्या आपण कव्हर करणार आहोत आणि मग फायनली आपला चॅप्टर एंड होतो. आता आपण स्टार्ट करणार क्वेश्चन सॉल्व्हिंग. काय स्टार्ट करणार मित्रांनो क्वेश्चन सॉल्व्हिंग. तर साधारण बघा आजचं मला वाटतंय 6th लेक्चर आहे. त्यानंतर 7th लेक्चर म्हणजे 7 लेक्चर्स तुमचे सुरुवातीचे झाले कन्सेप्टचे आणि त्यानंतर साधारण 5-6 लेक्चर्स असतील ज्याच्यात आपण क्वेश्चन सॉल्व्हिंग करणार आहोत. काय करणार आहे क्वेश्चन सॉल्व्हिंग. आय होप मित्रांनो तुम्हाला क्लिअर आहे. थँक्यू एव्हरीवन फॉर वॉचिंग दिस लेक्चर. मित्रांपर्यंत शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि मित्रांनो विसरू नका जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर नक्की कमेंट सेक्शन मध्ये टाका. आपला व्हॉट्सअप कम्युनिटी ग्रुप जॉईन करा सो दॅट तुम्हाला सगळे लेटेस्ट इनपुट्स तिथून नक्कीच मिळतील. थँक्यू एव्हरीवन.